अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर बऱ्याच जणांच्या आशा होत्या. मात्र नेमकं पदरी काही चांगलं पडलंय का? कुठं सोबतच काही लोकांच्या मनामध्ये शंका होती, की या अर्थसंकल्पातून बरंच काही मिळणार आहे. थेट व्यापाऱ्यांकडून जाणून घेऊयात. औद्योगिक क्षेत्र असेल तर त्यासोबतच व्यापारी. काय त्यांचं मत आहे? काय सांगाल? या अर्थसंकल्पातून काय पदरी पडलंय? व्यापाऱ्यासाठी काहीच त्याच्यात नाही आणि एमएसएमई म्हणतात, एमएससी म्हणतात, पण एमएससी मध्ये व्यापाऱ्याचा उल्लेख पण होत नाही आणि मराठवाड्यासाठी असं काही खूप काही दिलेलं नाहीये, त्यामुळे व्यापारी हे नाराज आहे. बरं. मराठवाड्यामध्ये औद्योगिक क्षेत्र आहे आणि त्यासोबतच इंधनाचे दर, व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी याचा काही विचार केला गेला होता? नाही आणि परत लाईट बिलचा विचार केला नाही. आम्ही सांगितलेला त्या हिशोबाने आम्हाला आम्ही ज्या हिशोबाने इन्कम टॅक्स भरतो त्या हिशोबाने आम्हाला त्याचं रिटर्न भेटायला पाहिजे, ते पण काही भेटलेलं नाही. बरं, रिटर्न भेटलेलं नाही. दुसरे सुद्धा आपल्यासोबत पदाधिकारी आहेत. एक महत्वाचा मुद्दा म्हणजे छत्रपती संभाजीनगर औद्योगिक क्षेत्र इलेक्ट्रॉनिक व्हेकलचा हब बनत आहे. मात्र खरंच फायदा झालाय? मी विजय जयस्वाल, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनचा संभाजीनगर जिल्हाध्यक्ष. या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ईव्ही हब होत आहे. एवढी मोठी गुंतवणूक आणली सरकारने, याच्यामध्ये पुढाकार घेतला आमच्या औद्योगिक संघटनांच्या प्रयत्नाने, त्यांच्या सहकार्याने. इथं अनेक जण उत्सुक झाले की आम्ही सप्लाय चेन मॅनेजमेंट इथली, परंतु फक्त बॅटरीवर त्यांनी सूट दिली असं जाहीर झालंय. ते त्याच्यामध्ये आता बॅटरीवर किती सूट देत आहे, पण त्यामागे मेटल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जर मागच्या 15-20 दिवसाचा जर अहवाल काढला तर मेटल इंडस्ट्रीमध्ये कार्बाईड असू द्या, ॲल्युमिनियम असू द्या, कॉपर असू द्या, सोने चांदी हा वेगळा विषय आहे. सोने चांदी हा चांदी इंडस्ट्रीमध्ये थोडेफार लागते, त्याचा विषय नाही, पण तो कमोडिटीमध्ये सुद्धा येतो. पण बाकी मेटलवर फार मोठा प्रभाव झालेला आहे. त्या अनुषंगाने फक्त बॅटरीवर त्यांनी काही कमी केलं आणि त्याच्यावर लागणारं जे लीड आहे त्याची जर किंमत वाढत असेल तर त्याच्यावर मला वाटतं काही फरक पडणार नाही. तरी आम्ही अपेक्षा करूया त्यांनी जे काही याच्यामध्ये ईव्ही सेक्टरला बूस्ट देण्यासाठी जे काही प्रयत्न केले त्याच्यामध्ये आमच्या या महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ईव्ही हब जो होत आहे त्याचं बूस्ट मिळून इथल्या मराठवाड्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल अशी अपेक्षा करूया. पूर्ण अजून माहिती त्याच्यामधली आलेली नाही, कारण डिटेल माहिती ते एक दिवसानंतर येते, तर त्याच्यावर नंतर आम्ही आमची भूमिका मांडू. बरं. अर्थसंकल्पातून खूप मोठ्या अपेक्षा होत्या. सादर झालंय. काही वस्तू आहेत त्या स्वस्त झाल्यात, काही महाग झाल्यात. तर तुमच्या जीवनमानावर किंवा तुमच्या या क्षेत्रावर काय परिणाम झाला? मला विशेषतः या ठिकाणी सांगायचं का दिवाळीनंतर इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. तुम्ही म्हणाल तर मी म्हणेल का त्याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 15% पर्यंत वाढ झालेली आहे. आणि आज वित्तीय मंत्री यांनी सांगितले का बॅटरी आणि ईव्ही बॅटरी या स्वस्त करण्यात आहे, परंतु गेली 4 महिन्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेले तर फक्त बॅटरी स्वस्त करून जमणार नाही, त्याला लागणारे जे स्पेअर पार्ट असेल तर तेही स्वस्त व्हायला पाहिजे. कारण आता 10, 15, 20% वाढ होऊ लागले. त्याच्यामुळे मला वाटतं फार हे फायदेशीर बजेट नाही आहे. आणि दुसरी गोष्ट का आपण या ठिकाणी असं वाटलं होतं का ज्याप्रमाणे पुणे, हैदराबाद, चेन्नई हायस्पीड रेल्वे कॅरिडॉर निर्माण करताय, तर असं मुंबई, नागपूर हे संभाजीनगर मार्ग, कारण या ठिकाणी तुम्ही पाहिलं असाल तर अजंता आहे, वेरूळ आहे, मराठवाड्याची राजधानी, या ठिकाणी तो उल्लेख गेल्या अनेक वर्षापासून वाटत होतं होईल, परंतु याही वेळेत त्याच्याकडे लक्ष दिलं. त्याच्यामुळे मला वाटतंय हा मराठवाड्यावर फार मोठा अन्याय आहे. बरं. मराठवाड्यावर अन्याय झालाय असं तुमच्या शेजारच्या बांधवांचं मत आहे. खरंच झालाय अन्याय? मराठवाड्याकडे दुर्लक्ष केलं गेलंय? आज संपूर्ण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण झालेली असताना आपल्या भारत देशाची GDP ही वाढत आहे, याचं सर्वप्रथम मी केंद्र शासनाचं अभिनंदन करतो. जर आजच्या तारखेला पूर्ण जगाचं लक्ष जे आहे तर ते भारतावर केंद्रित झालेलं आहे, की त्यांचे सर्वांचे नजर आपल्यावर टिकून आहे की यांच्यामुळं व्यापार वाढीला प्रोत्साहन मिळेल. कारण की अमेरिकेनं जे टेरिफ वाढीचा जो विषय केला त्या अनुषंगाने आज जे केंद्र शासनाने बजेट जे घोषित केलं, यामध्ये बऱ्याचशा येणाऱ्याच्या जे आहेत
त्यांच्याकरता सुद्धा त्यांनी सुविधा दिलेल्या आहे. आणि मराठवाड्याचं विशेष करून आता यावेळेस मोठ्या प्रमाणावर उद्योग येणार आहेत. शासनाच्या, केंद्र शासनाच्या नियोजनामुळे मोठे उद्योजक येत असल्यामुळे पुढे जाऊन व्यापाऱ्यांना, उद्योजकांना व नवीन कामगार निर्मितीला मोठा फायदा होणार आहे. तर आपण एक अपेक्षा धरू की जरी काही गोष्टी आमच्या मनासारख्या झाल्या नसतील, परंतु हे गोष्ट मान्य करावं लागेल की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची जर परिस्थिती बघितली असता की आपल्या देशातली GDP वाढत आहे, याबद्दल आम्ही समाधानी आहे. बरं, काही गोष्टी अशा आहेत ज्या मनासारख्या होत नाहीयेत, मात्र आंतरराष्ट्रीय दर्जावर त्याचा विचार केला गेलाय. काय सांगाल, समाधानी आहात? हो, मी अनंत बोरकर, मराठवाडा रेल्वे पक्षाचा अध्यक्ष आहे. याच्यात महत्त्वाचं म्हणजे आज त्यांनी खूप चांगल्या गोष्टी मांडल्या. आज तुम्ही बघितलं पूर्ण जागतिक लेवलला एक खळबळ झाली की आपलं नेमकं काय होईल. त्यात भारत अतिशय स्ट्रॉंगली टिकून आहे आणि 7.4 GDP लेवलला आपण क्रॉस करत आहोत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आजचा जो अर्थसंकल्प हा पॉझिटिव्ह दाखवणार आहे. ज्या गोष्टी महाग होत आहेत त्या गोष्टी कंट्रोल करण्याचं काम त्यांनी केलंय. आता उदाहरणार्थ रेल्वे सेक्टरमध्ये बोलूयात आपण. तीन जे कॉरिडॉर असतात रेल्वे, साधारणतः एक सेमी स्पीड, हाय स्पीड. तर त्यांनी स्पेशल हाय स्पीड जे भारताची ग्रोथ जी डेव्हलप व्हायला पाहिजे त्याकरता त्यांनी 7 हाय स्पीड ट्रेन नवीन कॉरिडॉर सुरू केले. त्यातला एक आपल्या महाराष्ट्रातील उल्लेख करावा म्हणजे पुणे ते त्यांनी हैदराबाद ते चेन्नई ते बेंगळुरू, नंतर वाराणसी टू समथिंग सिलिगुडी, असं त्यांनी 7 कॉरिडॉर आपण निर्माण केलेत. ही आपल्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे रेल्वेच्या डेव्हलप. आता आपलं रेल्वेचं बजेट यायला आपलं पूर्वीसारखं राहिलं नाही की रेल्वेचं बजेट वेगळं आहे. तर आपलं बजेट आपलं 2-4 दिवसात आपल्याला कळतं की नेमकं आपल्या रेल्वेमध्ये किती त्यांनी ग्रोथ दिलेला आहे. पण एकंदरीत रेल्वे करता हे बजेट खूप चांगलं आहे. नंतर त्यांनी पहिल्यांदाच हायलाईट केलं की भारतात रेल्वे, एअर आणि रोड कनेक्टिव्हिटी डेव्हलप करण्याचा त्यांचा 5 वर्षात मानस आहे. त्याच्यामुळे त्याच्याकरता आपल्याला स्पेशल आपल्याला दिसेल, उद्या कळेल की आपल्या त्याच्यात करता त्यांनी किती कोटी रुपये राखून ठेवलेले आहेत. आणि आपल्याला सांगायला आनंद होता की मराठवाड्याकरता 1,24,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट इथं आहे. ही पॉझिटिव्हली गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथं चांगल्या गोष्टी डेव्हलप होत आहेत. फक्त हा राज्याचा बजेट नसून हा देशाचा बजेट आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला चांगल्या गोष्टी याच्यात मिळालेल्या आहेत. बरं, सकारात्मकता दाखवली गेली आहे. या आधीचं बजेट आणि आताचं बजेट काही फरक वाटतोय? हा एक रेव्होल्युशनरी बजेट आहे. मी अदेशपाल सिंग छाबड़ा, अध्यक्ष मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्स. बजेटला कधी भी एक सीमित दृष्टिकोनाने बघायला नसायला. रिफॉर्म, परफॉर्म अँड ट्रान्सफॉर्म हा आपले माननीय प्रधानमंत्रीचे जे घोषवाक्य आहे त्या अनुषंगाने केंद्रीय अर्थसंकल्प हा सर्व समावेश असायला पाहिजे आणि त्याला त्या दृष्टिकोनाने बघायला पाहिजे की कुठली गोष्टी कुठे चांगली आहे आणि त्याचा परिणाम कुठे आणि कुठपर्यंत होईल. आता पहिल्यांदा हा कर्तव्य भवन मधून हा पहिला बजेट सादर केले गेला आहे. त्यांनी 3 कर्तव्य समोर ठेवले आहेत. एक तर पहिला कर्तव्य आहे की उत्पादकता वाढवणे, जेणेकरून आपण जागतिक स्तरावर स्पर्धा करता येते, करून तसंच आपण सक्सेस होऊ. दुसरा आहे त्याचा आत्मनिर्भर भारतसाठी जे सगळ्यांची अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण करणं हा एक दुसरा कर्तव्य आहे. आणि सबका साथ सबका विकास, जेणेकरून ज्याला इन्क्लुसिव्ह ग्रोथ ज्याला म्हणता येईल, या 3 कर्तव्याचे आधारावर हा बजेट ठेवलेला आहे. आता आमची गोष्ट येते MSMEची. ट्रेडर्स म्हटल्यानंतर आता ते MSMEची परिभाषा वाढलेली आहे. ट्रेडर्स त्याच्यात आलेले आहे आणि SME साठी 10,000 कोटी रुपये त्यांनी अलोकेट केलेले आहे. ते 10,000 कोटी रुपये कशा पद्धतीने कुठे येईल, आता आम्ही एज ट्रेडर्स पार्ट ऑफ SME आम्ही याची अभ्यास करू आणि याचा फायदा कसा घेता येईल आणि सगळ्यांना कसा याचा फायदा करून देता येईल हे आमचं लक्ष असेल. आत्मनिर्भर भारतसाठी 2,000 कोटी रुपये ठेवलेले आहेत. नवीन इकॉनॉमिक झोन्स क्रिएट होत आहेत, जिथे जिथे जी वस्तू उत्पादित होतीये तिथे तिथे नवीन स्कीम्स आणलेले आहेत. मग ते ॲग्रिकल्चरल असो, त्याच्यात नारियल असो, काजू आहे, बदाम आहे, वॉलनट्स आहे, हे सगळे जिथे जिथे आहेत
कुठल्याही गोष्टीला जर सरकारकडून प्राधान्य होऊन काय सुविधा मिळत असेल त्याचा फायदा देशभरात होतोय. कुठल्या एक सेक्टरला सीमित फायदा होत नाहीये. त्याचा फायदा हा एक सायकल आहे, ते सगळ्यांना मिळतंय. आणि आता SMEC ज्या वस्तू सरकारला लागणार आहे त्याचाही उल्लेख MSCB ला कळवणार आहे की आता या वस्तू आम्हाला लागतीये, MSC मधून आपण हे सप्लाय करता येईल तर तुम्ही अवश्य करा. आणि MSME ला लोनसाठी सरकार स्वतःची गॅरंटी द्यायला तयार आहे. हे सगळे पार्श्वभूमीवर आणि आता मला सांगा, रोड, रेल आणि सी हे सगळे तिन्ही ट्रान्सपोर्टला प्राधान्य देते आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होते आहे, हे सगळं फायदा खोलपर्यंत पोहोचतोय. याचा फायदा आपल्याला घेता यायला पाहिजे. या दृष्टिकोनातून हा बजेट एक सर्वसमावेश आणि चांगलं बजेट आहे असं मी अध्यक्ष मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्स या नात्याने तुम्हाला बरं, बजेट जे आहे ते तात्पुरतं न पाहता पुढचा विचार करून पाहायला पाहिजे असं म्हटलं जातंय. काय सांगाल, कोणत्या क्षेत्रासाठी तुम्हाला वाटतंय की जास्तीत जास्त पाठबळ मिळालंय किंवा कुठेतरी कमी मिळालंय? मी प्रफुल्ल मालानी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचा उपाध्यक्ष. आज माननीय अर्थमंत्र्यांनी जो बजेट सादर केलेला आहे त्यात त्याने सर्व स्तराला समान हक्क देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आत्मनिर्भर आपण जी स्कीम माननीय पंतप्रधान साहेबांनी जे केलेलं आहे की स्वतः आत्मनिर्भर पाहिजे आणि आत्मनिर्भरच्या दृष्टिकोनात ठेवून एक दूरदृष्टीचा अर्थसंकल्प हा सादर करण्यात आलेला आहे. मला आज बाकीच्या आमच्या सहकार्याने सर्व सांगितलेलंच आहे. मी याच्यात एवढं एकच सांगेल की महाराष्ट्र चेंबरने हा बजेट सादर होण्या अगोदर 3 महिन्यापूर्वी आम्ही माननीय अर्थमंत्र्यांना प्रपोजल पाठवलं होतं की गाव तेथे उद्योग म्हणजे प्रत्येक ठिकाणी गाव असेल तिथे एक उद्योग तरी यायला पाहिजे. आणि त्याची दखल माननीय अर्थमंत्र्यांनी या बजेटमध्ये घेतलेली आहे. आणि 5 लाखाचा जिथे लोकसंख्या आहे तिथे उद्योग आणि व्यापाराला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. आणि आज आपल्याकडे हे फार मोठं यश महाराष्ट्र चेंबरच्या याच्याप्रमाणे आम्हाला मिळालेलं आहे की गाव तिथे उद्योग आमची जी कल्पना आहे ती सरकारने मान्य केलेली आहे. आणि आज पर्यटनाच्या बाबतीत आपण विचार करतो आहे की ही पर्यटनाची राजधानी आहे संभाजीनगर. आणि पर्यटनाचं आमचं फार दिवसापासून मागणी होती की याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आज इथे प्रॉपर गाईड आपल्याला मिळत नाहीये. तर यांनी या बजेटमध्ये पर्यटन विभागाकरता 20 केंद्र त्यांनी लक्ष केंद्रित केलेले आहे. ते किती कोणते केंद्र येतील ते नंतर येतीलच. त्याच्यात 10,000 गाईडना त्याने ते ट्रेनिंग देणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकाला त्या भागाविषयी त्या ऐतिहासिक वास्तूविषयी पूर्ण त्यांना माहिती मिळू शकते असं त्यांनी या बजेटमध्ये सांगितलेलं आहे. इन्कम टॅक्सचं सांगायचं तर इन्कम टॅक्समध्ये काही बदल झालेला नाही आहे. फक्त NRI करता टॅक्सची आता आवश्यकता नाही आहे. एवढे एक मुख्य त्याने घेतलेलं आहे. पण कॉर्पोरेट आणि फ्युचर करता जो टॅक्स लागणार आहे त्याचा नक्कीच परिणाम उद्योग आणि व्यापार होणार आहेत. आणि याच्यात विशेष म्हणजे आपण नेहमी डॉक्टर्स, इंजिनियर वगैरे बोलतो, पण यावेळेस प्रथमच माननीय अर्थमंत्र्यांनी याच्यात मेन्शन केलेलं आहे की पशुवैद्यकीय डॉक्टराकरता जनावर डॉक्टरांचे फार कमी असतात, जनावरांचे डॉक्टर फार कमी असतात आणि प्रत्येक वेळी जनावर डॉक्टर मिळत नाही म्हणून त्याचा मृत्यू होतो. तर यावेळेस त्यांनी प्राधान्याने दिलेलं आहे याच्यात की जे डॉक्टर पशुवैद्यकीय डॉक्टर होतील त्यांना विशेष सवलत दिली जाईल. ही फार मोठी गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली आहे. आता सर्वसामान्य करता, सर्वजन्य व्यापार, उद्योग, शेती सर्व करता हा बजेट सर्वसमावेशक आणि फ्युचर एक चांगलं राहील अशी माझी धारणा आहे. धन्यवाद. बरं, आता अर्थसंकल्प जो आहे तो दूरदृष्टीचा असावा, तात्पुरता विचार न करता तो पुढचा असावा. या आधीचे बजेट्स आणि आताचं बजेट यातला कोणता फरक जाणवतो आणि कोणता दिलासा मिळालाय किंवा कोणत्या बाबी खटकतायत? यंदाच्या बजेटमध्ये असं आहे की मी तर पहिले माझं नाव सांगतो. मी गुलाम हक्कानी, औरंगाबाद जिल्हा मोबाईल असोसिएशनचा अध्यक्ष आणि व्यापारी महासंघ सहसचिव. आमच्या बजेटमध्ये जे झालेलं आहे की आता जे बजेट आहे म्हणजे कसं आहे की ज्यावेळी जे वस्तू स्वस्त होतात ते आपल्याला दाखवले जातात. जे वस्तू चालत्या वर्षी जर महाग झालेल्या आहे त्याच्यावर काही परिणाम म्हणजे काही सांगता पण नाही. जसं मोबाईलमध्ये लागणारी चिप म्हणजे मेमरी कार्ड आणि हार्ड डिस्कमध्ये लागणारं म्हणजे कॅमेऱ्याच्या याच्यामध्ये हार्ड डिस्क लागतील किंवा कम्प्युटरमध्ये हार्ड डिस्क जे लागतील ते सगळे 100% डबल भावानं झालेलं आहे. असं नाही की 20% वाढलेलं आहे, 30%, 100% वाढलेलं. जी हार्ड डिस्क 2500 रुपयाला येत होती आता ती 6000ला येते.
आणि मेमरी कार्ड जे आपल्याला मोबाईलमध्ये जे आज लावलेली आहे ते मेमरी कार्डचं जे रेट आहे त्याचं पण डबल झालेलं आहे. म्हणजे जे मोबाईल 20,000चं होतं ते मोबाईल तकरीबन 22,000चं झालेलं आहे. म्हणजे हे जे भाव वाढलेले आहे आणि याच्यामध्ये ते जे बजेटमध्ये काही त्याच्यामध्ये काय सांगितलं नाही की हे बजेटमध्ये हे भाव कसे वाढलेला आहे. म्हणजे जसं सोनं चांदी वाढत होतं मग आज बजेटच्या 2 दिवशी पहिले त्यांचे सगळे भाव कमी झाले. मग कसे ते कमी झाले आणि कसे भाव वाढले हे जे मागच्या वेळेस जे बजेट घेतलं होतं त्याच्यावर अर्थसंकल्प लोकांनी 1 महिना अगोदर त्याच्यावर डिबेट घ्यायला पाहिजे की मागचे जे बजेटवर जितके तुम्ही सांगितलेले जे आम्ही हे प्रोग्राम दिले किंवा आम्ही घर व्यवस्था दिली किंवा आम्ही तुमच्या इन्कम टॅक्समध्ये सूट दिलेली आहे मग ती कितीपर्यंत इम्प्लिमेंट झाली आणि कितीपर्यंत जो पैसा तुम्ही दिलेला आहे किती हजार करोड ते कुठं खर्च झाला. 1 महिना अगोदर त्याचं कसं आहे का एक मंथन व्हायला पाहिजे, त्याचं डिबेट व्हायला पाहिजे. नंतर जे आहे ते ह्या बजेटच्या पुढं ते मागचं काय केलेलं ते पुढचं माहीत पडायला पाहिजे. फक्त आज जे बजेट झालेलं आहे पुढं काय होत आहे ते समजत नाही. म्हणजे हे पूर्ण वर्ष तसंच चाललं जातं. मग ते बजेटमध्ये जे पैसे दिले कुठे आहे तेच दिसत नाही. म्हणजे रोजचे रोज जे भाव जे जसे वाढतात आणि आज तर डॉलरचा रेट तसं वाढून राहिला म्हणजे काय आपला रुपया कमी होऊन राहिला. म्हणजे सांगतात की बे आपलं जे टेरिटरी वाढत आहे तसं तर काय दिसत नाही. ज्या गोष्टी स्वस्त होतात त्या दाखवल्या जातात, मात्र ज्या महाग होतात त्यांचं काय असं विचारलं जातंय. काय सांगाल, बजेट थोडा असं झटका देणारं होतं का? नक्कीच नाही. मी तनसुख जांभड, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा एक उच्च पदाधिकारी. बजेटविषयी माझं जे मत आहे, मला अशी अपेक्षा होती की जेव्हा नुकताच गेल्या 9 वर्षापासून निर्मला सीतारामन या बजेट मांडतायत आणि प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन गोष्टी ते ऍड करतात, परंतु यावेळेस अपेक्षा ही होती का जेव्हा नुकताच युरोपियन युनियनच्या कराराच्या माध्यमातून पूर्ण जगामध्ये भारताकडे लक्ष लागलेलं आहे. तर हे जे आपण अशक्य कार्य केलेलं आहे त्यामध्ये भारत कशा पद्धतीने पुढे जातो. मला असं वाटतं की यावेळेस काही क्रांतिकारी निर्णय घेणं खूप अपेक्षित होतं, ज्यामुळे उद्योग आणि व्यापार जो वाढायला पाहिजे, एक्सपोर्ट करता आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करायला पाहिजे, त्याला काय करता येईल याकरता काही क्रांतिकारी निर्णय आम्हाला या ठिकाणी अपेक्षित होते. नक्कीच आपण म्हणायला हरकत नाहीये की दळणवळण सुविधा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि जेव्हा आपण युरोपियन युनियन बरोबर करार केलेला आहे या ठिकाणी आपले युरोपियन देशामध्ये जे एक्सपोर्ट या महाराष्ट्रातून होतं, विशेषतः संभाजीनगरमधून होतं, खूप मोठ्या प्रमाणात होतं. हे वाढण्याकरता नक्कीच आपल्याला एअर कनेक्टिव्हिटी या शहराच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात पूर्ण देशभरच नाही तर जगभर झाली पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट अशी आहे का बजेटमध्ये बरंच काही मिळालं याला म्हणायला हरकत नाही. पेक्षाही जीएसटी सुधारणा जी आम्हाला अपेक्षित होती, कारण क्रांतिकारी जेव्हा बजेटचा निर्णय घ्यायचा आहे, जीएसटी मध्ये नक्कीच ऑक्टोबरमध्ये शासनाने भरपूर काही दिलं. त्यामध्ये जे कन्सेशन दिल्यामध्ये बजेट आपल्या व्यापारामध्ये नक्कीच सकारात्मक असा बदल दिसून आलेला आहे. परंतु आजही जीएसटीच्या माध्यमातून जो किचकटपणा आहे, फॉर्म भरण्यामध्ये जो वेळखाऊपणा आहे आणि त्याच्यामध्ये जो वेळ जातो तो अत्यंत अस्वीकार्य असा आहे, ज्यामध्ये सीए सुद्धा काही उत्तर देऊ शकत नाही. अशा बऱ्याच काही गोष्टी आहे. त्याकरता आमची अपेक्षा होती की त्यामध्ये हे कार्य व्हावं. तसंच ज्या पद्धतीने त्यांनी दक्षिण भारताकरता पूर्ण सागरी विभाग समोर ठेवून, खनिज विभाग समोर ठेवून त्यांनी कनेक्टिव्हिटी वाढवली आहे. आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये कोकण हे सुद्धा खूप मोठं खनिज समृद्ध असा विभाग आहे. या ठिकाणी खूप मोठी वनसंपत्ती आहे. या ठिकाणी त्याला या कनेक्शनमध्ये त्यांनी घ्यायला पाहिजे आहे अशी आमची या ठिकाणी अपेक्षा आहे. नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये बजेटमध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी अपेक्षित करतो. तुरंत काही आपल्या हातात काही येणार नाहीये, काही दिसत नाहीये, परंतु येणाऱ्या बजेटमध्ये 2 दिवसात विश्लेषण आल्यानंतर खरं चित्र समोर येईल आणि आमच्या मराठवाड्याला काय मिळालं हे आम्हाला त्यामध्ये कळून येईल. धन्यवाद. कर प्रणालीवर जी आहे ती नाराजी व्यक्त केलेली आहे. कर प्रणाली व्यापाऱ्यांना कुठेतरी डोकेदुखी ठरतीये. काय सांगाल, बजेट पाहिलं, बजेट सादर केलं, मात्र बजेटमधून दिलासा मिळतोय? केंद्रीय बजेट हे जे आहे, थोडा आवाज करू नका. केंद्रीय बजेट जे आहे हे राजकीय दृष्टिकोन लक्षात ठेवून जाहीर केला जातो आणि आमचं असं म्हणणं आहे की जसा प्रादेशिक असमतोल आपल्या पूर्ण देशामध्ये आहे
तर प्रादेशिक असमतोल दूर करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या बजेटमध्ये प्रोव्हिजन्स व्हायला पाहिजे होतं अशी आमची अपेक्षा आहे. ज्याप्रमाणे प्रादेशिक असमतोल आहे त्याचप्रमाणे आपल्या इथे उद्योग, व्यापार, कामगार आणि सर्व्हिस इंडस्ट्री याच्यामध्ये सुद्धा असमतोल आहे. हा असमतोल दूर होण्याच्या दृष्टिकोनातून व्यापारावर जे आहे व्यापारी लोकांना चांगले प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून जे आहे ह्या बजेटमध्ये अपेक्षा होत्या. म्हणजे उद्योग आणि व्यापार ह्या दोन जे आहेत हे चार जे व्हील आहेत या चार व्हीलवर चालणारे हे जे व्हेकल आहे या व्हेकलला जे बॅलन्स करण्याच्या दृष्टिकोनातून व्यापारावर सुद्धा फोकस करण्याची आवश्यकता आहे. फक्त टॅक्स कमी करणं किंवा जीएसटी मध्ये काही प्रावधान बदलणं हे व्यापाऱ्यांसाठी कमी आहे. पण व्यापाऱ्यांना ट्रेनिंग प्रोग्राम देणं, व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठे मार्केट उभं करणं, त्यांना जे आहे त्यांच्यासाठी सॉफ्टवेअर प्रोग्राम्स वगैरे देणं, अशा पद्धतीचे व्यापाऱ्यांसाठी प्रोव्हिजन जर झाले असत्या तर हे बजेट आम्ही जे आहे चांगलं आहे असं म्हणालो असतो. माननीय अर्थमंत्री जे आहेत निर्मला सीतारामन ह्या 9 वर्षापासून आपलं कर्तव्य बजावत आहेत, अर्थसंकल्प सादर करत. त्यांना आता अगाध अनुभव झालाय, पण व्यापारी वर्गावर फोकस करण्याचं ते नेहमी विसरतात. आमची अशी विनंती आहे किंवा आमची अशी अपेक्षा आहे की त्यांनी व्यापारी वर्गावर जे आहे जास्त फोकस करून यांना जर मोठे डेव्हलप केलं तर जो सोन्याचा धूर आपल्या इथे निघत होता तो पुन्हा सोन्याचा धूर निघण्यासाठी व्यापारीच कार्यभूत असू शकतात. त्या दृष्टीने त्यांनी फोकस करण्याची आवश्यकता आहे. बरं, आता जे बजेट आहे ते बजेट सादर झाल्याच्या नंतर बऱ्याच काही अपेक्षा असतात व्यापाऱ्यांना. आपलं म्हणजे छत्रपती संभाजीनगर इंडस्ट्रीयल हब दिलासा मिळतोय का? माझे नाव सरदार हरिसिंग आहे. मी व्यापारी महासंघाचा ॲडवायझरी मेंबर म्हणून कित्येक वर्षापासून काम करतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी माझा अभिप्राय हिंदीमध्ये सांगेन. हमारे वित्त मंत्री श्री निर्मला सीताराम का ये 9वीं बार बजट पेश कर रही है. ये अपने आप में एक बड़ी ही उपलब्धि है. ये नारी शक्ति का प्रतीक है. तो कम शब्दों में मैं अगर कहूँ कि भाई ये बजट के ऊपर में तो भारत को आत्मनिर्भर बनाने वाला ये बजट पेश किया गया है. कुछ हद तक गरीबी दूर करने वाला ये बजट है. इसमें बहुत सी कुछ सराहनीय बातें हैं. जो 2-4 बातें मैं रखूँगा आपके सामने. 5 लाख से कम जनसंख्या वाले शहरों को जो मदद देकर ऊंचा उठा रही सराहनीय है. हाई स्पीड रेल जो कॉरिडोर जो बना रही है वो भी सराहनीय है. MSME पर फोकस किया गया है, ये भी सराहनीय काम है. और इसमें आज पशुओं के लिए डॉक्टरों की उपलब्धि कराना ये भी अपने आप में एक बड़ा सराहनीय है. 10,000 नए टूरिस्ट गाइड बनाना सराहनीय है. पर लेकिन मुझे कुछ दुख के साथ बोलना पड़ता है कि भाई उसने मराठवाड़े का जो है कुछ मराठवाड़े की तरफ ज़्यादा कुछ ऐसा फोकस नहीं किया गया है, ना तो उनका कहीं पे नाम लिया गया है. क्योंकि मराठवाड़ा के अंदर जो है तो अजंता, एलोरा ऐसे जो है बड़े टूरिस्ट सेंटर है और वहाँ पे जो है गाइडों की आवश्यकता है और वहाँ कुछ होना चाहिए था. म्हणजे तुम्ही एकंदरीत संतुष्ट आहात का नाही? हाँ सर, बिल्कुल संतुष्ट है. मैं पहले शब्दों में तुम्हारे को बोला कि भाई ये बजट जो है भारत के आत्मनिर्भर बनाने वाला बजट है. म्हणजे भारताला आत्मनिर्भर बनवणारं हे बजेट आहे असं तुमची प्रतिक्रिया आहे. मराठवाड्याच्या माध्यमातून खरंच काही मिळालंय का? हो की नाही? फक्त एक शब्द. हो, थोडं मिळाले आहे, पण जास्त काही नाही. बरं, थोडं मिळालंय. काय सांगाल? ईव्ही हब आहे, आपल्याकडे मोठमोठे उद्योग आहेत. एक सर्वाधिक जास्त चर्चेत असणारं शहर औद्योगिक क्षेत्राच्या बाबतीत औद्योगिक क्षेत्राला काही मिळालंय? माझ्या मते MSMEला जे 10 करोड त्यांनी अलाउन्स केलेलं आहे हे सगळ्यात मोठं उपलब्धी म्हणता येईल. कारण की भारताची तिसरी आर्थिक व्यवस्था होण्यासाठी त्यांनी ते सांगितलेलं आहे की मला काय काय पाहिजे. म्हणजे जसं की गरिबी हटाव किंवा आत्मनिर्भर बनवण्यासाठी मग हे ओव्हरऑल जे आहे त्यांनी त्या बजेटमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की AI हब, कारण जोपर्यंत AI होत नाही तुमची स्पीड वाढत नाही आणि स्पीड आर्थिक व्यवस्थेला वाढवण्यासाठी AI हब बनवणार आहे. दुसरी गोष्ट असं म्हणता येईल की तुम्हाला लेबर कानूनला तुम्ही ऍक्टला जर तुम्ही त्याला हे देताय स्थिरता देताय तर त्यामुळे काय होईल तुमचं नाही का इथं जॉब वाढणार आणि तिथं मजबूती हे होणार त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट की 10 करोड बायो फॉर्मर दिलेले आहे की हे पण सुद्धा ओव्हरऑल जे आहे की 7.5 ग्रोथ जो पाहिजे त्यांना ते सगळं मिळून त्यांनी त्या इन्क्लूड करून त्यांनी भारत तिसरी जगातली आर्थिक होण्यासाठी त्यांनी ते इन्क्लूड केलेलं आहे.
बरं, म्हणजे एकंदरीत कुठेतरी समाधानकारक समाधान आहे. आणि विशेष म्हणजे की आम्हाला जी टॅक्स मध्ये अपेक्षा होती ती टॅक्स मध्ये त्यांनी काहीच नाही, जी आहे जशी आहे तशी ती ठेवलेली. टॅक्स संदर्भात दिलासा नाहीये. बरं, शेवट तुम्ही याचा याचं कसं कराल? मुद्दा वेगवेगळ्या याच्यात मी मुकुंद सांगवीकर, जिल्हा व्यापारी महासंघाचा कार्यकारिणी सदस्य. बजेटबाबत प्रतिक्रिया देताना मी शेअर बाजारावर विशेष ध्यान आपलं आकर्षित करेन. शेअर बाजाराचा फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडचा टॅक्स सरकारने मोठ्या प्रमाणावर वाढवल्यामुळे 15 मिनिटातच शेअर बाजार मध्ये लाखो कोटी रुपयांचं गुंतवणूकदारांचं नुकसान झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे सोन्या चांदीच्या भावात जी फार मोठी चढ उतार होती आहे, त्यामुळे गुंतवणूकदार हे शेअर बाजारापासून लवकरच दूर जातील. जे म्युच्युअल फंड शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवणूक करतात, जे सामान्य जनता गुंतवणूक करतील, त्यांच्या गुंतवणुकीतही येणाऱ्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होईल आणि शेअर बाजारामध्ये फंडामेंटल क्रॅक्स निर्माण झालेले आहेत. सरकारने याची नोंद घ्यावी अशी माझी विनंती आहे. दुसरा मुद्दा मी मांडतो की म्युन्सिपल बॉन्ड सरकारने लागू केलेले आहेत. संभाजीनगरसारख्या महानगरपालिकेला 200 कोटी रुपयापर्यंत बॉन्ड्स जारी करता येतील, जेणेयोगे स्थानिक विकास हा वेगाने साधला जाईल. ही अर्थसंकल्पातली एक चांगली गोष्ट आहे. आणि ओव्हरऑल जर बजेटविषयी सांगायचं झालं तर हे उत्पादकता विकसितशील करण्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न खरोखरच बॅलन्स्ड आहेत. धन्यवाद. बरं, समाधानकारक आहेत का सर्वसामान्यांना, उद्योजकांना? बॅलन्स बजेट आहे. बरं, बॅलन्स बजेट आहे. काय सांगताय, समाधानी आहात? नक्कीच. मी जयंत देवळानकर, कोषाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ. कर्तव्य भावनातून कर्तव्यदक्षपणे मांडलेलं हे बजेट आहे असं मी मानतो. आताही आपला ग्रोथ रेट जो आहे तर तो 7.2 पर्यंत नेण्याच्या दृष्टिकोनातून AI असो आणि पर्यटन असो, कनेक्टिव्हिटी असो, साधारणतः 64 एअरपोर्टची संख्या वाढवून आता 174 पर्यंत नेली जाते. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल. त्यानंतर रस्ते असेल, हायस्पीड रेल्वे असतील, बाकी पण ज्या ज्या काही सुधारणा बारीक बारीक आपण प्रत्येक वेळेस ज्या आपण वर्षभर वाचत असतो, कुठेतरी त्याचं प्रतिबिंब ह्या सगळ्या अर्थसंकल्पामध्ये पडलेलं दिसतं आहे. म्युन्सिपल बॉन्ड सारखे छोट्या शहरांसाठी एक चांगला विकसित करण्यासाठी म्हणून एक चांगली पद्धत इथं सुरू करण्यात आलेली आहे. महिलांसाठी म्हटलं तर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता एक वसतिगृह, छात्र वसतिगृह सुद्धा चालू करण्यात आलेलं आहे. स्वास्थ्यावरते तर त्यांनी मेडिसिनवरते बायो फार्मा हे जे आहे त्यासाठी 10,000 कोटी रुपयांचं त्यांनी म्हणजे हे डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरती विशेष भर दिला गेलेला आहे. कारण जे पण मेडिकल क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना हे सगळं माहिती आहे की साधारणतः पुढे रिसर्च अँड डेव्हलपमेंट शिवाय या क्षेत्राला आता गती नाही. कोरोना पिरियडमध्ये जर आपण बघितलं असेल तर भारताने मेडिसिनचा प्रमुख एक्सपोर्टर आहे. आणि आता कुठेतरी ह्या जे काही जागतिक टेरिफचा जो काही वाद चालू आहे याच्यामध्ये सुद्धा जर भारताला अग्रस्थानी जर राहायचं असेल तर मेडिसिन हा आपला एक मजबूत एक्सपोर्टचा पाया आहे. तर त्याला विकसित करणे, त्याला डेव्हलप करणे, त्याला स्थिर ठेवणे यासाठी म्हणून एकंदरीत बजेट जे आहे ते समाधानकारक आहे, संतुष्टजनक आहे का काहीच नाही? अतिउत्तम आहे असं माझं मत आहे. छान बजेट आहे आणि अशाच पद्धतीने या सरकारचं काम हे 9वं बजेट आहे निर्मला सीतारामनजी यांचं आणि ते खूप चांगलं आहे. बरं, आपण पाहतोय हे जे अर्थसंकल्प सादर करण्यात आलंय तर जास्तीत जास्त आनंदाचं वातावरण आहे, समाधानकारक आहे असे हे व्यापारी बांधव बोलत आहेत. महत्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र आहे, त्यासोबतच व्यापार वर्ग मोठा आहे. त्यामुळे या बजेटमधून भविष्यामध्ये खूप काही देणारं हे बजेट आहे असे या ठिकाणची भावना व्यापारी असतील, औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक असतील, त्याच्यासोबतच इंडस्ट्रीयल असतील यांची आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.